नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे 7 वाजता आहेत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पाहूयात सकाळच्या 100 बातम्या. मुंबईत काँग्रेस विना महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत ठाकरे आणि शरद पवारांच्या पक्षाचे नेते उपस्थित होते. महाराष्ट्रातील 15 ते 20 जागांवर दोन्ही पक्ष दावा करत होते. अशा जागांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला. खासदार वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. आपण वर्सोव्यातून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं संजय पांडेंनी बोलून दाखवलं. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीला पर्याय देणारी तिसरी आघाडी स्थापन झाली आहे. परिवर्तन महाशक्ती असं या आघाडीचं नाव आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात नवीन सक्षम पर्याय देण्याची घोषणा संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी आणि बच्चू कडूंनी केली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा म्हणून केवायसी करण्यासाठी महिला भगिनी रात्रीपासूनच रांगा लावून आहेत. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एक्सवरून पोस्ट केली. विनाकारण घाई गडबड करू नका, पात्र भगिनींना लाभ मिळणार असल्याचं सांगत तुमचा भाऊ तुमच्या सोबत आहे, काळजी करू नका असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. सांगलीमध्ये नितेश राणेंनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं. पोलिसांना 1 दिवसाची सुट्टी देतो, तुम्ही तुमची ताकद दाखवा, आम्ही आमची ताकद दाखवतो असं म्हणत नितेश राणेंनी पुन्हा एकदा मुस्लिम विरोधी विधान केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आणि भाजपचे खासदार अनिल बोंडेंनी राहुल गांधींवर पातळी सोडून टीका केली होती. यावरून अजित पवारांनी वाचाळवीरांचे कान टोचलेत. महायुती सरकारला अडचणीत आणू नका असं म्हणत अजित पवारांनी खडे बोल सुनावले. यशोमती ठाकूर यांनी अनिल बोंडेंबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राजकारण टाकले. लोकशाहीत आपलं मत मांडण्याचा सगळ्यांना अधिकार आहे, मात्र खासदाराला धक्का मारणं, शिवीगाळ करणं हे शोभणार नाही असं म्हणत नवनीत राणा यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर निशाणा साधला. तुम्ही दिल्लीत जाऊन तक्रार केली काय किंवा वेगळं लढलात काय? लोकांना आता कळून चुकलंय की तुम्ही भाजपचे विचार स्वीकारलेत, त्यामुळे हा बनाव करण्यात काहीच अर्थ नाही असं म्हणत रोहित पवारांनी अजित पवारांना टोला लगावला. आम्ही पक्ष बदलून कुठे गेलो नाही. 1999 पासून आमचं चिन्ह घड्याळ आहे. एकनाथ खडसेंचा अभ्यास कमी पडतोय असं म्हणत रुपाली चाकणकरांनी एकनाथ खडसेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत आणि या पार्श्वभूमीवर वर्ध्यातल्या शैक्षणिक संस्था आज बंद असतील. शहर आणि शहराजवळच्या शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. शहरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी हा निर्णय घेतला गेलाय.